क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। बागलाण तालुक्यातील वटार इथं हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। वटारा या गावातील रहिवासी सागर ज्ञानदेव खैरनार यांचे एकुलते एक चिरंजीव स्वराज्य सागर खैरनार यांचा काल दिनांक 23/6/2024 रोजी तिसरा वाढदिवस होता। खैरनार कुटुंब हे मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करून मळ्यात आपल्या राहत्या घरी झोपले आणि स्वराज्य सागर खैरनार याला पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान घरात आत घुसून आलेल्या अतिविषारी सापाने सर्पदंश केलं। साप इतका विषारी होता की रुग्णालयात नेण्याच्या आतच स्वराजला मृत्यूने गाठलाय। घरातील बालकाचा मृत्यू झाल्यानंतर या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय। रात्री स्वराज्याचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला आणि सकाळी अंत्यविधी करण्यात आला। या घटनेने वटार गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आणि सर्वत्र शोकाकुल वातावरण निर्माण झालंय। वेळ कशी येईल हे सांगता येत नाही। रात्री उत्साहात वाढदिवस आणि सकाळी अंत्यसंस्कार। पहाटे विषारी सापाने चावल्याचं लक्षात येताच खैरनार कुटुंबांनी स्वराजला सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले। रुग्णालयात घेऊन गेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी स्वराजला मृत घोषित केले। लगेच सर्पमित्र देवा पवार यांनी घटनास्थळी बोलवण्यात आले। देवा पवार यांनी पलंगाखाली लपलेल्या पहाडी कोब्रा जातीच्या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अश्विनी जाधव, सटाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।